नगर शहरात मागील काही महिन्यात जातीय तणावाचे प्रकार वाढले आहेत। सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर व्हायरल करणे, प्रार्थना स्थळांची मोडतोड करणे, गोमांस रस्त्यावर टाकून जाणून बुजून तणाव निर्माण करणे अशा घटना वाढल्या आहेत। सोमवारी देखील रांगोळीवरून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार घडलाय। यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मागील काही महिन्यांपासून जातीय तणावाचे बरेचसे प्रकार घडलेले आहेत। यामागे सोशल मीडियावर मजकूर टाकून विशेषतः तरुणांना भडकून देण्याचं हे प्रकार एका विशिष्ट टोळीकडून एका विशिष्ट पॅटर्न थ्रू हे दिलं जातंय। हा टास्क त्यांच्याकडून कशा पद्धतीने पद्धतशीरपणे होईल आणि या शहराची शांतता भंग कशी होईल यासाठी एक प्री प्लॅन अशा प्रकारचं एक कारस्थान या नगर शहरामध्ये घडतंय। काल सुद्धा आपण जर बघितलं 2-3 दिवसापासून फलक लावले गेले होते। दरवर्षी दुर्गा दौड ही जी आपल्या शहरामध्ये ही घडती, त्या माध्यमातून 12 तोटी कारंजा परिसरामध्ये रांगोळीच्या कारणानं एक प्रकारची एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये धार्मिक भावना कशा पद्धतीने दुखावल्या जातील याच्यासाठी एक प्रकार असा घडवला गेला। आणि त्यानंतर आपण जर सकाळी बघितलं त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रेषित धर्मगुरू आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचं जे आय लव्ह मोहम्मद हे पायदळी तुडवण्याचं सदर जो आरोपी धरला गेला आणि बाकीचे पण काही आहेत त्यांच्याकडून हा प्रकार घडवला गेला। आणि त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर मुस्लिम समाजाचे काही तरुण गेले। त्याच्यानंतर त्यांनी या सदरच्या आरोपीला अटक करावी अशा प्रकारे मागणी केली। आरोपीला अटक झाली। त्यानंतर तिथं देखील कर्जतचा एक तरुण तिथं मोबाईलद्वारे एक व्हिडिओ काढत असताना त्याच्यावर संबंधित तरुणांनी हल्ला केला। त्याच्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करून कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर लाठीचार्ज करण्याचा प्रसंग आपण सगळ्यांनी माध्यमांद्वारे बघितलेला आहे। ही प्रकार गेल्या डिसेंबर महिन्यापासून मागच्या वर्षापासून या शहरामध्ये सातत्याने हे एपिसोड्स घडत आहेत। आपण जर बघितलं त्या सगळ्या प्रकरणांमध्ये मागच्या काही घटना बघितल्या तर जी दर्गा तोडण्यात आली, त्याच्यानंतर कोठल्याचं प्रकरण गोमांस तिथं टाकण्याचं एक प्रकार घडला। असे प्री प्लॅन्ड असे सातत्याने काही गोष्टी घडत आहेत। पोलीस प्रशासनाने याचा खऱ्या अर्थाने खोलात जाऊन याची चौकशी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। हे नेमकी कोण करतंय? ही या शहराची एक शांतताप्रिय शहर हे 2015 पर्यंत हे शांतताप्रिय शहर होतं आणि त्याच्यानंतर ही शांतता कशी बिघडेल याच्यासाठी हे काम केलं जातं। तुम्ही जर बघता हे सगळं तरुणांना याच्यामध्ये भडकून देणं, उत्तेजित असणारे असे विधानं करणं आणि त्याच्यामध्ये एक शांतताप्रिय असणारं आपलं शहर आज महाराष्ट्रामध्ये बदनामी आणि कलंक, मला वाईट वाटतं। मी आज परत एकदा सांगतो, मी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी राजकीय याच्यामधून विधान करत नाहीये। मी वस्तुस्थिती ही जी काही आहे ती मांडतोय। आजही देखील लाठीचार्ज होऊन काहीच तरुण आणि दोन्ही समाजाचे तुम्ही लक्षात घ्या, हे एपिसोड्स
हिंदू समाजामध्ये देखील अशा काही प्रवृत्ती आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये पण काही प्रवृत्ती आहेत. मला असं वाटतं मागचं पोलीस प्रशासनामध्ये देखील तीच लिस्ट होती. पोलिसांची जी गोपनीय कक्ष आहे, या गोपनीय कक्षाकडं ही सगळ्यांची नावं असतात, परंतु ठराविक जणांवर सत्तेचा वापर करून मोक्का काढला जातो. ताबडतोब त्या ठिकाणी अटक केली जाते. ज्यांचा आवाज आहे सत्तेच्या विरोधामध्ये, त्यांचा आवाज कसा दाबायचा, तर खोटा गुन्हा दाखल करायचा. आधीच फिर्याद टाईप केलेली असती, त्याच्यानंतर त्यांना उचलण्यासाठी एक पथक ताबडतोब जातं, पथक उचलतं. हे आपण हे बघितलेलं आहे. जेल सुद्धा किरण काळेंनी भोगलं. विक्रम राठोड अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मागे देखील प्रकार आहेत. माझ्यावर देखील कसं प्रकरण रंगवलं हे देखील आपण बघितलेलं आहे. परंतु सत्तेचा एवढा वापर लोकप्रतिनिधींनी करावा हे, आणि याच्या माध्यमातून एक शहर ज्याच्यामध्ये आपल्याला एकोपा साधता येऊ शकतो, याच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे. काय सत्ता आहे महायुतीची, सत्तेतले लोकप्रतिनिधी यांचं या सगळ्या शहराच्या व्यवस्थेवर, जिल्ह्याच्या व्यवस्थेवर नियंत्रण असलं पाहिजे. यामागं सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका, निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला या शहरासाठी काय पाहिजे असे खूप मोठा अजेंडा त्या ठिकाणी सादर केला गेला. परंतु आता काय असं घडतंय या शहरामध्ये 8 महिन्यापासून की लोक फार घाबरलेले आहेत. लोकांना बाहेर फिरणं मुश्किल झालंय आणि त्याच्यामुळं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. नेमकी आता राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? भूमिका हीच आहे, आम्ही तेच विनंती करतो या पत्रकार परिषदेद्वारे की याच्यामध्ये सगळ्यांनी शांत राहावं. हे असं सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे आपण स्वतःला, म्हणजे कुणीही याच्यामध्ये अडकलं जाणार आहे. काही आपण लिहिलं, पोलीस प्रशासनाचं याच्याकडे लक्ष असतं, कोण काय करतंय त्याच्यामध्ये लक्ष असतं, पण ठराविक जणांना डिटेन करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सत्तेचा बळावर, सत्तेचा गैरवापर करून पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असतो. ठराविक आरोपी धरले जातात. माझं तेच म्हणणं होतं प्रशासनाकडं, आम्ही सुद्धा साहेबांना भेटणार आहोत, SP साहेबांना. आम्ही ते राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कळू. या सगळ्या आरोपींची लिस्ट आहे, यांच्यावर सगळे गुन्हे दाखल आहे. हे नेमकी काय करतात दिवसभर रात्रभर ह्याचं कडं तपासावं. हे नेमकी काय प्लॅनिंग करतात, कारण मागचे पार्श्वभूमी असलेले गुंड हे दिसत नाहीये, ते पडद्याच्या आड आहेत का हे सुद्धा तपासावं.